दुर्घटना से देर भली हे वाक्य हिंदी वाक्प्रचार आहे, परंतु हे मी वाक्य वापरतो ते याच्यासाठी की लग्न जीवन हे जरी एका दिवसाचं मंगल कार्य विधिवत केलेलं असलं, एक दिवसाचा आनंद असेल, तो सोहळा असेल, तरी सुद्धा एक दिवसाचा सोहळा, परंतु जर का आपल्याला पार्टनर व्यवस्थित मिळाला नाही, त्याची आपण चौकशी केलेली नाहीये, त्याचा स्वभाव जाणून घेतलेला नाहीये, तर आपल्या जीवनात रंगाचा बेरंग होण्यास वेळ लागत नाही. तर पार्टनरची माहिती व्यवस्थित घ्यायला पाहिजे. उशीर झाला तरी चालेल, कारण काय, लाडू असतो तो दिसायला सुंदर दिसतो, खायला तो चवीला वाटतो, मस्त वाटतो, आणि प्रत्येकाला जीवनामध्ये हा लाडू खावाचा लागतो आणि खायची इच्छा असते, आणि जास्तीत जास्त लवकर लाडू मिळेल या हिशोबामध्ये प्रत्येक व्यक्ती असतो. परंतु जर हाच लाडू जर चुकीच्या पद्धतीमध्ये मिळाला तर काय होणार आहे, यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती त्याचं तपासली पाहिजे. जो बोलणारा व्यक्ती, समोरचा जो पार्टनर आहे, तो सांगतो ते खरं आहे, तथ्य आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. आजूबाजूला चौकशी केली पाहिजे. घाई निर्णय घेतला तर पुढचा जो प्रवास आहे आपला, एका दिवसाचं लग्न, परंतु पुढील प्रवास हा एका वाईट परिस्थितीमध्ये जगला जातो. म्हणजे हे लग्न जीवन म्हणजे एक कोठडी समान होऊन जाईल, किंवा आपण म्हणू की जिथे आपण जे चांगले चांगले विचार केलेले असतात आणि हे विचार सकारात्मक झालेले विचार हे नकारात्मक मध्ये परावर्तित व्हायला लागतात, आणि अशा केल्याने नंतर पुढे तर असं वाटतं की हे लग्न म्हणजे नरक यातनंच आहे. म्हणजे जगण्याची जी शैली आहे ती चुकीच्या पद्धतीने जगण्यास सुरुवात होते. पार्टनर चांगला नाही आहे, तो रंगाचा बेरंग करतोय, वाईट वृत्ती आहे, वाईट विचार आहे, तर आपलं जीवन काय होणार आहे. यासाठी उशीर झालेला चांगला, कारण ते उशीर झाल्यानंतर सुद्धा जर पार्टनर आपल्याला योग्य मिळाला तर आपलं जीवन सुंदर, छान, आणि होणारी मुलं सुद्धा, संतती सुद्धा चांगल्या प्रकारची निपजतील, आणि आपलं जीवन जे आहे एक सुंदर होईल, आणि आपला कुटुंबाचा प्रवास, आपला जगण्याचा प्रवास, आणि आपलं जे आजूबाजूचे रिलेशनशिप, नातेवाईकांमध्ये रिलेशनशिप ही जपणारी असेल तर आपण सगळ्यांचेच प्रिय व्यक्ती होऊ, नाही का. बघा, हे विचार पटत असतील तर, कारण काय, तो सोहळाच असा आहे, तो सोहळा आनंद देऊन जातो, परंतु पुढे तो दुःखाचं कारणीभूत होऊ नये, हीच एवढीच इच्छा.